ऐका ते मागचे उभे राहिले सगळ्यांनी खाली बसून घ्या बसा पुढे जागा आहे ना त्या पुढे अरे रे बसून घ्या खाली रूप पाता लोचनी
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागवे, माझा निरंतर जागवे. काय द्यावे त्याची वापे उतराय, काय द्यावे त्याची वापे काय द्यावे त्याची वापे उतराय. काय द्यावे त्याची वापे उतराय.
मी काय करू हा ना, ना. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागेची, माझा निरंतर जागेची, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. निरंतर जागवी काय जगतासी भाव्यभूतराया, काय जगतासी भाव्यभूतराया. काय
बाई जीव सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याचे वावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. काय द्यावे त्याचे वावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वस धेनुवेच चित्ती, तैसे मज येते सांभाळीत.
काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकर सुधार बरनहु रघुबल विमल जसु जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि देव हर लो कलेश विकार हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि जिसके दाता भारती जिसके दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के सिया राम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य दिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा
अनुष्ठुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे मालक संत श्रेष्ठ संत सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग गोड निवडलेला आहे आणि सर्वांच्या कदाचित पाठांतर असेल. 4 चरणांचा अभंग आहे. अभंगाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार देतो. आणि आज आपल्या वारोली नगरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये आज 3ऱ्या दिवसाची सेवा मला मिळाली. म्हणून मज पामारा एक काय थोरपण पायीची वाहन पायीवर. भाग्यशाली आहे मी की आज माझ्या गावामध्ये ही सेवा मला करायला मिळाली. खरं तर आज मला इतकी पब्लिक पाहून मला असं वाटत नाही की आज वारवली नगरामध्ये आज मी कीर्तन करत आहे तेजस महाराज. असं वाटतंय की आज आळंदीमध्ये कीर्तन चालू आहे. कारण आमचे गुरुवर्य जेव्हा कीर्तन करायचे ना तेव्हा आम्ही पण खालीच बसायचे आणि असे बाल ताड करी. खरं तर हे मला असं वाटते की आपल्या वारोली नगरामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचं फळ कदाचित दिसेल. एक वेळा ह्या सर्व मुलांसाठी टाळी वाजवली. आपल्या माता पिता तयार केल्या. काय पावली खेळतात महाराज. मला असं वाटते की मंडपातली एखादी म्हातारी उचलवा आणि याच्यावरून वाढवा. परत ठेवा बरं फेकायची लागेल तिला. वा काय नियोजन आहे, काय साऊंड सिस्टम. तसेच आज आमचे गुरुवर्य पण उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद देतो. तसेच गायनाचार्य काय गोड गातात महाराज. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे एक वेळा गाणं. आदरणीय आमचे सुनील महाराज करकेकर यांना पण धन्यवाद देतो. आणि आपल्या क्षेत्रातील वैभव हरिभक्तपरायण तेजस महाराज. सोपं नाही महाराज. एका निर्जीव पखवाजाला वाजवून सजीव नाचवणं सोपं नाही महाराज. म्हणून एक वेळा तरी टाळी वाजवली पाहिजे तेजस महाराजांना. तसेच बाहेरून आलेले आमचे परममित्र हरिभक्तपरायण राम महाराज आहे, कृष्ण महाराज आणि आमचे योगेश महाराज पण आहे गायनाचार्य. तसेच लखन महाराज पण आहे आणि आमचे परममित्र ज्यांनी आम्हाला आळंदीमध्ये राहून सांगितलंय, एक मार्गदर्शन दिलंय. आज आमच्यासाठी फक्त इतक्या लांबून माझ्यासाठी फक्त आले का धावून. तसेच आमचे अभिषेक महाराज काळे, तसेच त्यांच्यासोबत आलेले मोरेश्वर महाराज यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्व गावकऱ्यांना पण धन्यवाद देतो. कारण गावकऱ्यांनी सपोर्ट केलेला आहे म्हणून आज आपण वारोली नगरामध्ये सप्ताह बसवलाय. आणि सप्ताह बसवलाय म्हणजे आपल्याला काही काम नाही म्हणून नाही बसवला बरं. हे व्यासपीठ असं आहे महाराज की इथं आल्यावर देव काय आहे ना ते कळतात, आई वडील काय आहे ना ते कळतात, धर्म काय आहे ना ते कळतात. म्हणून सुंदरसं नियोजन आहे. साऊंड सिस्टम पण वा खूप भारी आहे. म्हणून सर्व बसलेल्यांना सर्वांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी
कहे पायावरी या वारकरी संतांच्या. चला मी माझ्या अभंगाकडे जातो. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवितो हा पायी देव थोडा. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचे उपकार प्रतिपादित करतात. या विश्वामध्ये या मानव जीवनावर या संतांनी काय कृपा केलेली आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात. उपकार भरपूर प्रकारचे आहे, कारण या विश्वामध्ये एकही वस्तू नाही किंवा एकही जीव नाही जो उपकाराकरता नाही झालेला आहे महाराज. या विश्वामध्ये तीनच उपकार आहे. पहिले म्हणजे देवाचे, दुसरे उपकार आई वडिलांचे आणि तिसरे उपकार म्हणजे संतांचे. बाकी कोणी उपकार करत असेल तर ते पुराणगण्य नाहीये, शास्त्रगण्य नाहीये, वेदगण्य नाहीये, श्रेष्ठ आहे. संतांचे उपकार हे श्रेष्ठ मानलेलं आहे. तुकाराम महाराज असे का म्हटले नाही, काय सांगू आता आई वडिलांचे उपकार, कारण ते सांगता येतात. काय सांगू आता देवांचे उपकार, कारण त्यांना लिमिटेड आहे. देव कोणावर उपकार करीत नाही बरं. नाहीतर आपण सकाळी उठलं, परीक्षाच पाठ करायचा आहे, देव सुद्धा कोणावर उपकार करत नाही. आणि देवाने जर कधी कोणावर उपकार केले असते तास पांडवांच्या व्यतिरिक्त कौरवांना हस्तिनापूरची गादी मिळाली असती. जबकी त्याचे सख्खे चुलत भाऊ होते, खर तर हे राजाचे मुलं होते, तरीही सुद्धा त्या पंढरपुराच्या मालकाने ते गादी मिळून नाही दिली असते. का बरं? कारण पांडव हे देवाचं भजन करत होते. अखंड पांडव, अखंड वनवासी. आदि पांडव अखंड वनवासी, आदि पांडव अखंड वनवासी. ओ आदि पांडव अखंड वनवासी, आदि पांडव अखंड देव सुद्धा आपल्याच भक्तावर उपकार करतात बरं, कोणावरही उपकार करत. आई वडिलांच्या बाबतीत पण सेम तसंच आहे. एका दृष्टांताद्वारे तुम्हाला समजावतो. एक गाव असते आणि त्या गावाच्या 3 किलोमीटर अंतरावर एक मोठा कार्यक्रम असतो श्रीमंत माणसाचा. श्रीमंतीचे 19 प्रकार सांगितलेले आहे. श्रीमंत म्हणजे फक्त पैशाने बरं, मनाने नाही. श्रीमंत माणसाचा प्रतिष्ठित लोक, सर्व श्रीमंत माणसाचा कार्यक्रम म्हटलं होतं, श्रीमंतच माणसं राहणार ना. आणि आपल्या गावामध्ये पण असा एखादा कार्यक्रम जर कधी असला तर गॅसला निमंत्रण असतं की चुल्याला? सर्वांना चुल्याला निमंत्रण असतं. बोला, झोपले का? मी तुमच्याच गावातला बो आहे बरं, चुकलं जरी तरी सांभाळून घ्या. सर्वांच्या प्रत्येक नगरातल्या त्या क्षेत्रामध्ये जेवढे पण गाव होते त्या गावाला चुलबन आमंत्रण होतं. पहिला काळ म्हणजे
थोडा गरिबीच्या डाऊनमध्ये. श्रीमंत माणसाची पंगत. शनिवारचा दिवस होता महाराज, तेजस महाराज. आणि शनिवारच्या दिवशी शाळा ही सकाळूनच असते, हाफ डे म्हणतो, बरोबर आहे ना. महाराष्ट्रात असते कदाचित हाफ डे. आई वडिलांचे उपकार सांगतोय बरं, लक्ष देऊन ऐका. कारण आजची पिढी, मला तर नाही वाटत की आपण आज आई वडिलांचे उपकार जाणतो. सोपं आहे का महाराज? आजची पिढी सय्यारा पिक्चर पाहून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागते. अरे कधी आई वडिलांचे कष्ट बघितले आपण? जाऊन बघा कधी आपल्या आई वडिलांचे हात, फाटलेले हात, रात्रंदिवस कष्ट करतात. iPhone 16 साठी कोणासाठी कष्ट करतात? कधी बघितलंय का आपण? लिननचे कपडे घालायचे म्हणून, बाटाचा शूज घालायचा म्हणून का? तरीही सुद्धा आई वडिलांचे उपकार जाणत नाही. मग जर जाणलं असतं तर आज एक पिक्चर पाहून, साधारणचं पिक्चर पाहून ऍडमिट करायची बारी येते महाराज. इतकं दुर्दैव आहे आपला. म्हणून आई वडिलांचे उपकार मानले पाहिजे महाराज. कारण ते आहे तर आज मी इथं कीर्तन करतोय. मी पण एका महिलेच्या पोटी जन्माला आलेलो आहे. आज तिनं मला जन्म दिला नसताना आज मी इथं उभं राहायची ताकदच नसते महाराज. नसतोच तर ताकद कुठं राहते? म्हणून त्यांचे उपकार जाणवले पाहिजे महाराज. एका गावामध्ये गेलो होतो आम्ही. त्या गावामध्ये एक फॅमिली, छोटंसं कुटुंब होतं. आई वडील आणि 2च मुलं. आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये रात्रंदिवस राबायचे, शेतामध्ये काम करायचे, आपल्या मुलांना शिकवायचे की बाबा आम्ही गरिबीमध्ये जीवन जगलोय, परंतु तुम्ही नाही जगायचे. म्हणून जास्त कमाई करून ठेवा नका बरं. संस्कार पण महत्वाचे. ज्या घरात संस्कार ना महाराज, त्याला देव काय तो कळतो, आई वडील काय ते करतात. मला एक सांगा, माणसाची हेअरस्टाईल असली पाहिजे की हेडस्टाईल असली पाहिजे? काय असली पाहिजे? इथून चालतं सर्व काही, बरोबर आहे. म्हणून संस्कार पण गरजेचे आहे. दिवस रात्र आई वडील काम करतात, दोघंही मुलाला शिकवतात. दोघंही मुलं शिकून मोठे डॉक्टर होतात, विदेशामध्ये जातात. आता विदेशामध्ये गेल्याच्या नंतर तर माहीतच आहे, बाहेरची हवा लागली म्हणजे माणूस गावापासून लांब होत चालतो. गाव काय हो, आई वडिलांना विसरत चालतो. गावाची तर लांबचीच गोष्ट आहे. म्हणून ज्यांना आई वडील आहे ना, त्यांचे उपकार जाणवले पाहिजे महाराज. ज्यांना आई नाही ना महाराज, त्यांना आईचं महत्त्व विचारा. ज्यांना बाप नाही महाराज, त्यांना बापाचं महत्त्व विचारा. म्हणून आई वडिलांना पूजा. कशाला जाताय दूर, आपलं घरच वा. आई वडील पूजा. कुठं होते आपण? गावात. श्रीमंत माणसाचा कार्यक्रम, शनिवारचा दिवस. काही मुलं शाळेतून आले, आई वडिलांचे उपकार सांगताय, लक्ष देऊन ऐका. काही मुलं शाळेतून आले, आपली जे बॅग, शाळेची जे बॅग असते ना महाराज, ते आपल्या परिसरामध्ये अंगणामध्ये ठेवलं आणि एकमेकांना आवाज दिला, मोहन, श्याम, चला मोठ्या माणसाची पंगत आहे आज. अरे अवघ्या आयुष्यामध्ये जर आपण एखाद्या पुस्तकाच्या चित्रामध्ये ते चित्र बघितलं नाही ना, आज ते आपल्याला तिथं खायला आहे. महाराज गरीब परिस्थिती होती. ज्या पुस्तकामध्ये एखादं चित्र नाही खायचं, ते तिथं बनलेलं आहे. म्हणून चला जेवण करायला जाऊ. गेले महाराज. जे मोठ्या घरचे होते ना, श्रीमंत घरचे, ते आपल्या आपल्या बनघरी, आणि जे गरीब होते
ते जेवायला गेले. गावाच्या 3 किलोमीटर अंतरावरती कार्यक्रम होता. मोठा पंगत, श्रीमंत माणसं, पूर्ण मंडप बेतलेला होता. बेतलेला म्हणजे भरलेला होता पंक्तीने. आणि मंडपाच्या एका साईडला थोडी जागा होती. तिथं मंडप न शेजारीच होता, पण मंडपच्या साईडलाच होता उन्हामध्ये. तिथं हे मुलं बसले महाराज. आता बघण्यावरूनच वाटते महाराज की कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे. बसले महाराज. आणि ज्या मंडपामध्ये जे वाढणारे असतात ना, एक खिशाला रेबिन गिबिन लावणारे, त्या मंडपाच्या बाहेर एक मोठी श्रीमंत माणसाची गाडी आली. त्यातला त्या श्रीमंताला बघून एक तो रेबिनवाला वाढणार असताना तो ज्या माणसाची पंगत होती ना त्या माणसाकडे धावत गेला. मालक, पाहुणे आले आपले पाहुणे. मालक बोलला, अरे पाहुणे आले, त्यांच्यासाठी जागा करा, जेवू घाला. श्रीमंत माणसाची वरवर तर होतेच महाराज. जे कार्यकर्ते होते ना ते पूर्णच प्रत्येक जागे बघू लागले, कारण मंडप हा अगोदरच भरलेला होता, पूर्ण भरलेला होता. कार्यकर्ते चिंतित पडले. मालकाचे जवळचे, जागा तर दिलीच पाहिजे. तर एका कार्यकर्त्याची नजर त्या मुलांवर पडते. आता मुलं बघितल्याच्या नंतर तर करताच एक गरीब घरचे की श्रीमंत घरचे. आई वडिलांचे उपकार काय ना ते सांगतोय, लक्ष देऊन ऐका. विठ्ठल 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 मुलांकडे बघितलं महाराज. त्या कार्यकर्त्याने त्या मुलांना काय केलं माहिती? गरीब घरचे महाराज उठवून दिलं. हे उठायतून जा बाई. गरीब घरची मुलं ऐकलं महाराज, केली बाई. बाहेर गेल्याच्या नंतर मंडपाच्या पाठीमागे जाऊन बसले महाराज. वाईट ह्या गोष्टीचे नाही वाटत की त्यांना त्या मंडपातून बाहेर हाकललं. वाईट ह्या गोष्टीचं नाही वाटत की जे श्रीमंत माणसाला खायला होतं ना ते पण त्यांनाच होतं. परंतु वाईट एका गोष्टीचं वाटलं महाराज की त्यांना त्यांचा बिहेवियर किंवा कपडे वगैरे बघून साईडला हाकललं. या गोष्टीचा त्रास झाला महाराज. जेवली मुलं. दुपारचा वेळ, उन्हाळा होता. त्यातले 2 मुलांची चप्पल हरवली महाराज. 2 मुलांची चप्पल ही हरवली. उन्हाळ्याचा दिवस होता महाराज. जेवण केलं, तळलेले पकवान खाल्ले. निघाली बाकीची मुलं गावाकडे जाण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस होता, रोड तापलेलाच होता. विठ्ठल विठ्ठल निघाले महाराज. रोडनी चालत 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 बिना पायात चप्पल. आपण एखाद्या वेळेस बाहेर बिना चपलीचं निघाले ना महाराज, आपल्या पायाला जडतात आपले पाय. ते तर मुलंच होते महाराज. निघाले. रस्त्याच्या कडेला जे झाड असतात ना त्या झाडाच्या सावलीमध्ये थोडं चालायचे, परत सावलीमध्ये जायचे, चालायचे, परत सावलीमध्ये जायचे. असं करता 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 2.5 किलोमीटर रस्ता पार झाला. दोघांच्या पायामध्ये चप्पल नाही, चिमुकलेले पाय, जळणारच. गेले. अर्धा किलोमीटरचा रस्ता राहिला आणि एका शेतामध्ये काही महिला उन्हाळ्यामध्ये
काम असतात ना, काळी कचरा वेचायचे काम असतात ना, काही महिला त्या शेतामध्ये काम करत होते. त्यातली एक बघ मोहन आणि कृष्णा जेवण करून आले वाटतं. मोठ्या माणसाची पंगत होती, श्रीमंत माणसाची पंगत होती, जेवण करून आले वाटतं. मुलं धावत होते महाराज, पाय चढत होते. त्यातल्या एका महिलेने झाडाखाली एक घागर भरलेली होती. त्या घागरीवरती एक तांब्या ठेवलेला होता. त्या घागरेमधले पाणी त्या तांब्यामध्ये घेतलं आणि तशीच पळत पळत मुलांकडे गेली. आता विचार करा महाराज, मुलं किती होते आणि तांब्या एकच. मुलांकडे बघितल्या बघितल्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण चुमकलेले पाय होते ना, जडलेले होते महाराज. सोपं नाही महाराज गरीबी. ज्याला जो गरीब आहे ना त्याला किंमत विचारा महाराज, गरीब काय असते. अवघ्या आयुष्यामध्ये गरीब कुटुंब होता. अवघ्या आयुष्यामध्ये जे वस्तू खायला भेटले ना होती ना, जे वस्तू बघायला सुद्धा भेटले नव्हते महाराज, आज ती वस्तू त्यांना खाण्यासाठी होती महाराज. किंमत ज्याला भेटत नाही महाराज त्याला विचारा. आई जवळ आली. आईच्या हातामध्ये भरलेला तांब्या होता पाण्याचा. एका मुलाकडे बघितल्या बघितल्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आईच्या पायामध्ये चप्पल होते महाराज. एक चप्पल आईने सरपली पुढे दिली त्यांच्या. छोटे छोटे चिमुकले पाय. अगोदर त्या चपलीवर दोघंही मुलं उभे राहिले. चपला पण दोन होते आणि मुलं पण दोन होत्या. फक्त पाण्याचा जो गळवा असतो ना तांब्या, तो एकच होता. जो तांब्या आहे ना महाराज, तो एका मुलाकडे गेला. त्या मुलाने ते पाणी अर्ध पिलं आणि जे उरलेलं पाणी होतं ते दुसऱ्याला दिलं. तहान भुकली महाराज. तृप्त झाला मन तृप्त झालं. नवल एका गोष्टीचे महाराज, की पहिला जो तांब्या आहे ना ज्या मुलाकडे गेला ती त्या मुलाची आई होती महाराज. पुरावा आहे त्याच्यासाठी. लेकुराचे हित, ओ, लेकुराचे हित, ओ, लेकुराचे हित, ओ, लेकुराचे हित, लेकुराचे हित, ऐसे करवला
आई वडिलांचे उपकार सांगता येतात महाराज, देवाचे उपकार पण सांगता येतात. थोडा आवाज. म्हणून प्रत्येक मंडपामध्ये सर्वांनी बसलेल्याने आपल्या आई वडिलांना पूजलं पाहिजे महाराज. होय वडील माझे थोर, काय सांगू त्याचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्याचे उपकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्याचे उपकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाचा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने आई ती आईच असते महाराज. मदर हॅज नॉट अ चेंज. तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत महाराज. स्वतःच्या पोटाला भूक लागली म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज आहे ना, ज्ञानेश्वर माऊली गावात मधुकरीला जात नव्हते महाराज. निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून मागायला जात नव्हते. 6 वर्षाची माझी मुक्ताई 6 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण होता महाराज, म्हणून खांद्याला झोडी टांगायची. आजही ती प्रथा आळंदीमध्ये आहे महाराज. माहिती आहे सर्वांना. मधुकरी गावामध्ये घरी घरी जाऊन मिळते. आज स्वतःहून लोक म्हणतात महाराज आमच्याकडे मधुकरीला याल. परंतु त्या काळामध्ये असे लोक नव्हते महाराज. त्या काळामध्ये असे लोक होते की माऊलींना जर कधी बघितलं ना, बाटलो रे असे म्हणायचे महाराज. काय म्हणायचे? बाटलो रे. परंतु आज ते विश्वाची माऊली आहे. त्याच माऊलीला दर्शन घेण्यासाठी इंद्रायणीपासून लाईन लागते महाराज. इतकी ताकद आहे महाराज. स्वतःला भूक लागली म्हणून नाही जायचे महाराज. 6 वर्षाची माझी मुक्ताई आहे ना, 6 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे, कण. म्हणून गावागावामध्ये जायचे आणि हात जोडायचे. कोण? सलमान खान. झोप तर नाही लागत आहे ना, मग बोलत चला. बोलसान मग धगधग होते इथं, मला पण हौसला भेटेल. बोलत चला. कोण? गावागावामध्ये जायचे महाराज. मला नाही हो, मी अजून 8 दिवस उपाशी राहील. माझ्या निवृत्ती दादाला नाही हो, माझी 6 वर्षाची मुक्ताई 6 दिवसापासून उपवाशी महाराज. थोडं तरी पिढी द्या महाराज. विश्वाचा माऊली आहे ना, ज्ञानोबा आहे. लोकांच्या समोर हात जोडायचे महाराज, हात. तरी सुद्धा लोकांचे देत नव्हते महाराज. देत नव्हते लोक. रडायचे, प्रत्येक घरी जायचे. मला नको, माझी मुक्ताई समजून तरी मला द्या.
तरी लोक देत नव्हते महाराज. आणि आज त्याच विश्वाच्या माऊलीचं दर्शन करायला दुरून दुरून लोक येतात. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन वा, काय गोड प्रमाण दिलं महाराजांना. योगी पावन मनाचा. प्रत्येकाच्या घरी जाऊन हात जोडायचे महाराज. एकही व्यक्ती माऊलींना पीठने द्यायचं महाराज. पूर्ण गाव फिरले. एखाद्या आपल्या गावातले पूर्ण गावच ज्यांना दया येते, एखाद्या आपल्या गावातल्या सारख्या व्यक्तीला दया आली महाराज. आणि त्यांनी त्यांच्या झोळीमध्ये एका भाकरीचं पीठ टाकलं. महाराज, दुःखाचे जे आसू आहे ना, अश्रू, ते आनंदामध्ये होत. का? कारण एका भाकरीचं पीठ मिळालं. माझी मुक्ताई घरी जाऊन त्या भाकरी बनवल्याच्या नंतर पोटभर बसली. तशी जोडी टांगले महाराज आणि रस्त्याला कडेला जाण्यासाठी निघाले महाराज. तेवढ्यात विसोबा ज्ञानोबारायला बोलतात, ज्ञाना, अरे का आला होता गावात? काय नाही दादा, काका मला भूक लागली नाही म्हणून नाही आलो होतो. माझ्या निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून नाही आलो होतो. माझ्या मुक्ताईच्या पोटामध्ये 6 दिवसापासून अन्नाचा कण नाही महाराज, म्हणून एका भाकरीचं पीठ नव्हतं द्या दादा. अरे का? कशासाठी नेलं पाहिजे? रडू लागले महाराज विश्वाच्या माऊली. तरी विसोबा काकांनी ऐकलं नव्हतं. जसा झोळीमध्ये हात टाकला आणि ते पीठ आहे ना, पीठ काढलं महाराज आणि खाली मातीमध्ये त्या पिठावरती पाय दिला आणि रगडलं महाराज. किती दुर्दैवाची गोष्ट आहे हो. आज त्याच माऊलींमुळे आज मी इथं उभा आहे. काय ताकद आहे महाराज. त्या काळामध्ये विसोबा सुद्धा त्यांना आडवा आला महाराज. तसेच ज्ञानेश्वर महाराज झोळी टांगले, ताड 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 आपल्या झोपडीमध्ये गेले महाराज. दरवाजा बंद केला आणि रडू लागले. मुक्ताई धावत आली महाराज. माझ्या दादानं माझ्यासाठी काहीतरी खायला आणलं असेल ना, खाऊ आपण. 6 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचं गण नाही. इथं आपण साधारण उपवास बघला तर संध्याकाळी चक्कर येतं आपल्याला. 4 वेळा तर नाश्ता होतो.
6 वेळा चहा. पाटील जेवण करा, उपवास आहे. अरे 6 वेळा खाऊन आपण उपवास पकडतो महाराज. 6 दिवसापासून 6 वर्षाची मुक्ताई आई साहेब उपाशी होती महाराज, उपवाशी. दादा रडत होते, दादा रडत. मुक्ताई दादाला बोलले, दादा टेन्शन नाही घ्यायचं. विसोबा त्या झोपडीच्या एका खिडकीमधून बघत होता महाराज. काही लोक दयावान असतात, इकून तिकून खाण्याची व्यवस्था झाली, खाल्ले. परंतु आई साहेबांचं, मुक्ताईबाईचं खाण्याचं मूळ काय होतं महाराज? मांडा खाण्याचं मन झालं. आई साहेबांचं मांडा खायचं मन झालं महाराज. मग काय करायचं? अरे ते विसोबा खापर आहे ना महाराज, खापर, खापर समजतं ना, मांडा भाजण्याचं खापर, ते सुद्धा मिळू दिलं नव्हतं विसोबाने. कोणाला? आई साहेबाला. अरे एखाद्या भाकरीचं पीठ नाही मिळू दिलं. मांडा भाजण्यासाठी खापर नाही मिळू दिलं. त्याच क्षणी आमचे ज्ञानोबा आहे ना महाराज, पाठीवरती भाजले होतं मांडा. काय शक्ती होती महाराज, पाठीवरती मांडा भाजत होते आई साहेब मुक्ताई. विसोबा एका खिडकीमधून बघत होते मांड भाजता कसं. आणि ज्या विसोबानं एका भाकरीचं पीठ नाही मिळू दिलं, ज्या विसोबाने मांड भाजण्यासाठी खापर नाही मिळू दिलं महाराज, त्याच विसोबाला आई साहेब म्हणतात, काका काय बघतात, आतमध्ये या. आज आपण आपल्या भावकीमध्ये थोडासा बांध जर कधी सरकला ना महाराज, काय करशील? केस करतो महाराज आपण, केसपर्यंत. आज आपल्या भावकीमध्ये अशी परिस्थिती आहे महाराज. ते तर स्वतःचे काका होते महाराज. माझं म्हणण्याचं तात्पर्य वेगळं महाराज. सहनशक्ती, सहनशक्ती सहन केली म्हणून आज ते विश्वाचे माऊली महाराज. ज्ञानोबा आहे विश्वाचे माऊली. सहनशक्ती करणं गरजेचे महाराज. आज आपल्या समाजामध्ये जर कधी भाऊभावकाची शेतावरून भांडण झालं ना महाराज, तर आपण तिथपर्यंत जातो. कशासाठी? आपण इथं जन्माला आले ना महाराज, काहीच नाही येणार बरं सोबत. हे तुझं आहे, हे माझं आहे, काहीच नाही. हातभर जागा आपली कुठे पडलेली आहे? कुठे पडलेले? स्मशानभूमीमध्ये. म्हणून तुझं माझ्यामध्ये काहीच अर्थ नाही महाराज. स्वतःचा काका ज्यांनी खाण्यासाठी भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही होते महाराज. आई साहेबांनी बघितलं, काका साहेब अहो आतमध्ये या, मांड भाजलेलं आहे. पंक्तीमध्ये बसवलं महाराज. पंक्तीमध्ये आपण बसवलं असते का? बसवलं असते आपण? नाही महाराज. आई साहेबाने विसोबा काकाला पंक्तीमध्ये बसवलं मांड खाण्यासाठी. कोणत्या काकाला? ज्यांनी भाकरीचं पीठ मिळून न दिलं होतं त्या काकाला. ज्यांनी मांड भाजण्याकरता खापर नाही मिळू दिलं होतं, एक साधारणच खापर, त्या काकाला. पंक्तीत बसले महाराज. पंक्तीत बसल्याच्या नंतर पोटभर खाल्लं. विचार करा, संतांच्या संगतीत आला, आचरण वागणं महाराज चेंज झालं महाराज. संतांच्या संगतीत आला. इतकी ताकद आहे महाराज संतांमध्ये.
वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला फाशी झाली महाराज. भगतसिंग कोण आहे माहिती आहे ना? माहिती आहे ना कोण आहे तो? वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला फाशी झाली महाराज. ज्या दिवशी फाशी होणार होती ना त्या दिवशी भगतसिंग रडायला पाहिजे बहुतेक असं वाटते. रडत नव्हते महाराज, व्यायाम करत होते, व्यायाम. विठ्ठल विठ्ठल व्यायाम करायचे महाराज. जेलर जेव्हा भगतसिंहाला घ्यायला आले ना महाराज, हँगच झाला बघ. भगतसिंहा, अरे बाळा तुला आज फाशी होणार आहे. 1 तासाच्या नंतर तू मरण पावणार आहे. जे उपकार सांगता नाही येत महाराज. आई वडिलांचे उपकार सांगता येतात, देवाचे उपकार सांगता येतात, परंतु जे उपकार नाही सांगता येत ना ते कोणते उपकार असतात महाराज? अभंगाच्या पहिल्या चरणात.